नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। उल्लासनगर में नाले की सफाई को लेकर उद्धव सेना का उग्र आंदोलन। संवाददाता कृष्णा महाले, नैतिक भारत न्यूज, उल्लासनगर से। काम तुरंत करो वरना होगा तीव्र आंदोलन, प्रशासन को चेतावनी। मानसून सिर पर होने के बावजूद उल्लासनगर शहर में नाले सफाई के काम अधूरे रहने पर उद्धव बालासाहेब ठाकरे सेना ने आक्रामक रुख अपनाया। कैंप नंबर 3 स्थित टेलीफोन एक्सचेंज नाले के पास पार्टी कार्यकर्ताओं ने जोरदार आंदोलन किया। इस आंदोलन का नेतृत्व जिला प्रमुख शरद पाटिल ने किया। तेज धूप में शिव सैनिक ने जोरदार नारेबाजी करते हुए प्रशासन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर किया। नाले की सफाई के लिए लाए गए जेसीबी को रोककर प्रशासन का ध्यान आकर्षित करने की कोशिश की गई। आंदोलन उग्र होते ही महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग के सहायक आयुक्त मनीष सिंह हिवरे मौके पर पहुंचे और आंदोलनकारियों से चर्चा की। इस दौरान उद्धव सेना पदाधिकारियों ने शहर के सभी नालों और गटरों की तत्काल सफाई की मांग की। साथ ही चेतावनी दी कि यदि जल्द काम पूरा नहीं किया गया तो इससे भी बड़ा और तीव्र आंदोलन किया जाएगा। आंदोलन में जिला मुख्य प्रमुख शरद पाटिल, उप जिला प्रमुख नारायण पाटिल, उप जिला प्रमुख राजेंद्र साहू, जिला प्रमुख भीमसेन मोरे, महानगर प्रमुख दीपीप मिश्रा, विधानसभा प्रमुख जानू मानकर, शहर प्रमुख प्रशांत दांडे, महानगर प्रमुख मधुकर सांबरठे, विधानसभा प्रमुख शिवाजी राव जावले, राजन धनराज वेडकल, विधानसभा संगठक कृष्णा पुजारी, उप शहर प्रमुख दरारक चौधरी और युवा सेना शहर अधिकारी महस फुंदे सहित बड़ी संख्या में शिव सैनिक मौजूद थे। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे शिंदे गट आणि भाजपा यांचं जे युती सरकार आहे आणि यांच्या वतीने जे महापौर आणि नगरसेवक आज महापालिकेमध्ये आहेत, त्यांना शहराची अवस्था खऱ्या अर्थाने दिसत नाहीये। पूर्ण शहरामध्ये गटारं तुंबलेली आहेत, लोकांना पिण्याचं पाणी नाही। पावसाळा तोंडावर आलेला आहे तरीही एकही गटार साफ झालेलं नाही आणि हे लोक नव्यानेच नेमणुका झाल्यामुळे मलाई खाण्यामध्ये मदमस्त आहेत। त्यामुळे आता महापालिकेमध्ये विरोधी नेता ठेवणंच नाही या युती सरकारने। त्यामुळे महापालिकेत ही लढाई जी लढणारे लोक आहेत ते आता तिथं नाहीत, कारण या भ्रष्ट सरकारने लोकांना ईव्हीएम द्वारे कुठल्या मार्गाने निवडणूक आयोगामार्फत सर्व लोकशाही संपवण्याचं हे षडयंत्र केलेलं आहे। त्यामुळे आता या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेला पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना। आणि ही लढाई जरी आम्ही महापालिकेच्या सभागृहात नसू तरी आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून ही लढाई लढणार आहोत आणि सामान्य नागरिकांच्या समस्या ह्या रस्त्यावर उतरूनच सोडवण्यामध्ये शिवसेनेची खरी ओळख आहे। त्यामुळे आम्ही या जनसेवेकडे आणि लोकांच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही, आम्ही सत्तेत असो किंवा नसो। त्यामुळे माझा इथल्या प्रशासकीय आणि शासकीय आणि इथल्या सत्तेतल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ही चेतावणी आणि सूचना आहे की येत्या पावसाळ्यामध्ये महापालिकेची किंवा या शहराची दुरावस्था केल्यापेक्षा वेळेत हे सगळे टेंडर काढून या कामाचा व्यवस्थित मार्ग करावा आणि शहराची साफसफाई करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्यासाठी केलेलं आहे की पावसाळा तोंडावर आलेला आहे, अद्यापही महानगरपालिकेने नाले सफाईकडे लक्ष दिलेलं नाहीये, दुर्लक्षित केलेलं आहे। पावसाळा आजची 12 तारीख आहे, मे महिना संपत आलेला आहे, जून महिना आता 8-10 दिवसामध्ये चालू होणार आहे, तरी देखील हे महानगरपालिका सालाबाद प्रमाणे ही अशी झोपलेली असते। म्हणून यांना जागा करण्याचं काम ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। यांना जागा केला आहे आणि जेणेकरून यांना जाग आली पाहिजे। तर या साईडला आपण बघितलं, कॅमेरा जरा फिरवला तर बघा कसे नाले तुंबलेले आहे। बरं, हा प्रश्न हे फक्त 3 नंबरचाच नाही आहे, तर 1 ते 5 नंबर पर्यंतचा हा प्रश्न आहे। आणि हे ज्यावेळेस टेंडर कधी काढतात माहित आहे का, हे टेंडर आता काढतील आणि नंतर काय 1-2 नाले साफ करतील आणि पूर्ण जो टेंडरचा पैसा आहे कोटीनी, हा सगळे मिळून खातात। कारण की याचा अनुभव मला माहिती आहे, मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो, यांची काय मिली बघत असते। आज महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये,
इथे असं झालं, तो पिक्चरचा एक डायलॉग आहे, चाचा आहे क्या भतीजा कोण आहे, भतीजा आहे वही चाचा आणि चाचा आहे वही भतीजा आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. भाजप आणि शिवसेना हे एकमेकांशी भांडण करत आहे, आपल्याला माहित आहे. त्यामुळे यांना जागा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि 1-2 दिवसामध्ये जर हे नालेसफाई झाली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, हा असा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचा इशारा आहे.